नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे मास्टर टेक कोडिंग. आता बघा, या व्हिडिओमध्ये आपण काय व्हाईल लूप बघणार आहे. आतापर्यंत आपण काय फॉर लूप बघितलेला आहे. फॉर लूपचे आपण दोन मेथड बघितलेले आहे. दोन पद्धतीने फॉर लूप कशा पद्धतीने यूज करायचा तोही आपण बघितलेला आहे. मग ह्या व्हिडिओमध्ये व्हाईल लूप कशा पद्धतीने यूज होतोय तो आपल्याला बघायचा आहे. मग आपल्याला माहित आहे की लूप आपण कशासाठी यूज करतो की जर सपोज एक स्टेटमेंट असेल किंवा नंबर ऑफ स्टेटमेंट असतील, तर जर सपोज तुम्हाला नंबर ऑफ टाइम जर काय करायचं असेल एक्झिक्यूट करायचं असेल तर आपण कशाचा यूज करतोय, लूपचा यूज करतोय. मग त्यामध्ये आता आपण फॉर लूप बघितलेला आहे. मग या व्हिडिओमध्ये आपण काय बघणार आहे, व्हाईल लूप कशा पद्धतीने वर्क करतोय तो आपल्याला बघायचा आहे. मग चला तर आपण बघूया की व्हाईल लूप कशा पद्धतीने वर्क करतोय. मग व्हाईल लूपचा जर सपोज फॉर एक्झाम्पल तुम्ही सिंटॅक्स जर तुम्ही बघितला तर काय व्हाईल, नंतर काय कंडिशन अँड काय तुमचा जो स्टेटमेंट असतील ते स्टेटमेंट आहे. मग ह्या पद्धतीने काय व्हाईल लूप जो आहे तो वर्क करतोय. मग चला तर बघूया कशा पद्धतीने वर्क करतोय. मग ज्यावेळी प्रोग्राम कंट्रोल पहिल्यांदा व्हाईल लूप मध्ये येतो, फर्स्ट स्टेप काय की कंडिशन काय केला जातो, चेक केला जातो. आणि जर का तुमचा कंडिशन काय असेल, ट्रू असेल तर काय केला जातो, स्टेटमेंट जो आहे तो स्टेटमेंट काय करतोय, एक्झिक्यूट करतोय. आणि स्टेटमेंट एक्झिक्यूट झाल्यावरती परत कुठं जातोय, कंडिशनला जातोय. मग परत कंडिशन काय केला जातोय, चेक केला जातोय. मग कंडिशन परत ट्रू असेल तर स्टेटमेंट एक्झिक्यूट होणार. मग स्टेटमेंट एक्झिक्यूट झाल्यावरती परत कुठे जातोय, कंडिशनला जातोय. परत कंडिशन काय केला जातो, चेक केला जातो. मग ह्या पद्धतीने काय कंटिन्युअसली हा जो आहे तो लूप काय करणार आहे, चालू राहणार आहे. कधीपर्यंत, जोपर्यंत तुमचं कंडिशन काय होत नाही, फॉल्स होत नाही. मग तोपर्यंत तो काय होत नाही, एंड होत नाही. मग ह्या पद्धतीने जो आहे तो व्हाईल लूप जो आहे तो काय करतो, वर्क करतो. मग आता तुम्ही म्हणणार की व्हाईल लूप मध्ये इनिशियलायझेशन तर नाही आहे, इन्क्रीमेंट डिक्रीमेंट पण नाही आहे. मग जर सपोज आपल्याला जर व्हाईल लूप मध्ये इनिशियलायझेशन आणि इन्क्रीमेंट डिक्रीमेंटचा यूज करायचा असेल तर ते तुम्ही कसं करणार. तर इनिशियलायझेशन तुम्ही काय हो की व्हाईल लूपच्या अगोदर तुम्ही करू शकताय. आणि इन्क्रीमेंट डिक्रीमेंट ह्या स्टेटमेंटच्या नंतर सुद्धा तुम्ही काय करू शकता, इन्क्रीमेंट डिक्रीमेंटचा काय करू शकताय, यूज करू शकता. मग ह्या पद्धतीने सुद्धा काय करू शकता, तुम्ही व्हाईल लूपचा यूज करू शकता. ओके, चला आपण सिंपल प्रोग्राम बघणार आहे, कारण फॉर लूप मध्ये तेच बघितलंय मी. सगळ्या लूप मध्ये काय करणार आहे, तुम्हाला सिंपल प्रोग्राम एकच घेतलेला आहे. नंतर आपण काय करणार आहे, जे हार्डकोर प्रोग्राम आहेत त्यांचा आपण प्लेलिस्ट चालू करणार आहे. ओके, जेवढे काय हार्ड प्रोग्राम्स असतील ते सगळ्याचा आपण प्लेलिस्ट चालू करणार आहे. ओके, मग आता ह्या व्हिडिओमध्ये आपण काय सिंपल 1 to 10 नंबर आपल्याला काय करायचा आहे, प्रिंट करायचा आहे. मग आता काय असणार आहे, सेम काय हॅश इन्क्लूड stdio .h int main. आता आपल्याला काय एक व्हेरिएबल लागणार काय आय. मग आता बघा, इनिशियलायझेशन आपण व्हाईल लूपच्या सुरुवातीला देऊ शकतो. डायरेक्टली तुम्ही काय ज्यावेळी व्हेरिएबल क्रिएट करता त्याच वेळी तुम्ही काय केला, इनिशियलायझेशन दिला तरी चालतो. ओके, मग आता डायरेक्टली काय व्हाईल लूप. व्हाईल लूप मध्ये काय पहिल्यांदा आपल्याला काय द्यायचं आहे, कंडिशन द्यायचा. मग आता मला सांगा 1 to 10 नंबर प्रिंट करायचा आहे. सुरुवात तर आपल्याला 1 पासून, मग एंड कुठं करायचं आहे, 10 ला. मग काय असणार आहे, आय इज लेस दॅन ऑर इक्वल टू 10. मग आता आपल्याला काय प्रिंट करायचं आहे, आय ची जी काही व्हॅल्यूज आहे ती व्हॅल्यूज प्रिंट करायचं आहे. मग %i. मग आता मला सांगा 1 ही व्हॅल्यू प्रिंट झाल्यानंतर मला काय 2 व्हॅल्यू पाहिजे. मग 1 ने इन्क्रीमेंट केलं पाहिजे. मग काय आय प्लस प्लस. मग लास्टला काय रिटर्न 0. मग ह्या पद्धतीनं काय जो व्हाईल लूप आहे तो व्हाईल लूप वर्क होतो. म्हणजेच काय बघा, पहिल्यांदा 1 आहे आय ची व्हॅल्यू. मग 1 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 10 आहे का, आहे. मग प्रिंट काय होणार 1. नंतर आय प्लस प्लस, आय ची व्हॅल्यू झाली किती 2. मग आता परत कुठं जाणार आहे, कंडिशनला. 2 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 10 आहे का, आहे. मग 2 ची व्हॅल्यू प्रिंट होणार. मग नंतर काय 3. मग हे अप टू कितीपर्यंत प्रिंट होणार, 10 पर्यंत. मग 10 हे प्रिंट झाल्यानंतर आय प्लस प्लस, आय ची व्हॅल्यू झाली किती 11. मग वरती जाणार 11 इज लेस दॅन ऑर इक्वल टू 10 आहे का, नाही आहे. म्हणजे कंडिशन तुमचा काय झाला, फॉल्स झाला, मग बाहेर पडला. मग ह्या पद्धतीने काय फॉर व्हाईल लूप जो आहे तो व्हाईल लूप वर्क करतो. ओके, मग चला तर आपण हे प्रॅक्टिकली काय करून बघूया.
चला तर मित्रांनो बघूया व्हाईल लूप कशा पद्धतीने वर्क करतोय. मग पहिल्यांदा काय हॅश इन्क्लूड stdio.h इंट मेन. ओके, मग आपल्याला काय 1 to 10 नंबर प्रिंट करायचा आहे. मग त्यामुळे एक व्हेरिएबल लागणार काय आय. मग आता व्हाईल लूप मध्ये आपण इनिशियलायझेशन देऊ शकत नाहीये. मग आपण काय करू शकतो की ज्यावेळी व्हेरिएबल डिक्लेअर करताय त्याच वेळी काय करू शकताय तुम्ही इनिशियलायझेशन देऊ शकताय. मग आय इक्वल टू काय 1. मग आता व्हाईल लूप मध्ये आपण फक्त आणि फक्त काय कंडिशन देऊ शकतो. मग आता व्हाईल लूप मध्ये कंडिशन आपल्याला काय 1 आय इज लेस दॅन आर इक्वल टू काय 10. म्हणजेच काय 1 ते 10 नंबर व्हॅल्यू आपल्याला काय करायचं आहे प्रिंट करायचं आहे. मग आता इथं काय असणार प्रिंट एफ बरोबर आहे पर्सेंट डी कॉमा आय. मग आय ची व्हॅल्यू काय करायचं आपल्याला प्रिंट करायचं आहे. मग आता 1 नंतर पहिल्यांदा काय आय मध्ये व्हॅल्यू 1 आहे 1 प्रिंट होणार. 1 नंतर मला किती पाहिजे 2 पाहिजे. मग आय ची व्हॅल्यू काय 1 ने इन्क्रीमेंट केला पाहिजे. मग आय प्लस प्लस आणि लास्टला काय रिटर्न 0. ओके, मग चला तर आपण रन करून बघूया कशा पद्धतीने रन होतोय. बघा आपण स्लॅश एन द्यायचा विसरलोय. स्लॅश एन देतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. ओके, परत एकदा रन करतोय. आता प्रिंट झालेला आहे बघा 1 to 10 नंबर ही व्हॅल्यू प्रिंट झालेली आहे. मग ह्या पद्धतीने काय व्हाईल लूप जो आहे तो व्हाईल लूप वर्क होतो. क्लिअर झालं. मग हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.